गृहिणींसाठी उपयोगी किचन टिप्स. नंबर 1. मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा. नंबर 2. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो. नंबर 3. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा, यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो. नंबर 4. सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येतील. नंबर 5. रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचा गर मिक्सरला करून रश्श्यात घालावा. नंबर 6. कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते. नंबर 7. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. नंबर 8. हाताला किंवा पाट्यावर बनत्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. नंबर 9. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतील. नंबर 10. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. नंबर 11. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा. नंबर 12. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला, दूध खाली लागणार नाही. नंबर 13. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण वाढते. नंबर 14. भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका, यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे फेकू नका. हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते. उकळून न घेता हे वाफेवरही शिजवू शकता. नंबर 15. भाज्या किंवा फळे 4 ते 5 तास आधीपासून कापून ठेवू नये. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.